वरई विधानसभा मतदारसंघात बिग फाईट होण्याची शक्यता आहे। वरईतून मनसेचा उमेदवार निवडणूक लढणार आहे। आता मनसेचा उमेदवार अमित ठाकरे असणार की संदीप देशपांडे या संदर्भात सस्पेन्स कायम आहे। मात्र मनसेच्या उमेदवारीने आदित्य ठाकरेंकरता सामना अवघड होणार आहे। वरळीत बिग फाईट, वातावरण टाईट। आदित्य विरोधात अमित ठाकरे लढणार की देशपांडे? आदित्य ठाकरेंना वरळीत मनसेकडून तगडा आव्हान। वरळी विधानसभा मतदारसंघात बिग फाईट होण्याची चिन्ह ही दिसू लागली आहे। मनसेने वरळी मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे। याचीच पूर्वतयारी म्हणून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे कामाला लागले आहेत। वरळी विजन नावाच्या उपक्रमाच्या माध्यमातून देशपांडे वरळीकरांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करतायत। वरळीचे आमदार आदित्य ठाकरे अदृश्य होते असा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय। 5 वर्षात अदृश्य आदित्य फक्त दिसत होता। आदित्य कुठेच दिसले नाहीत या पूर्ण मतदारसंघात। त्यामुळे वरळीकर त्यांना अदृश्य आदित्य असंच नाव पडलेलं आहे। आणि आता निवडणूक आल्यावर दिसून उपयोग नाही। तुम्ही 5 वर्षात जी कामं लोकांची करायला पाहिजे होती ती कामं केलेली नाहीत। मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अमित ठाकरेंनी देखील विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते। त्यामुळे वरळीतून मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे असतील की अमित ठाकरे या संदर्भात सस्पेन्स निर्माण झालाय। संदीप देशपांडेंनी मात्र उमेदवार कोण याचं उत्तर अमित ठाकरेंकडून घ्या असं सांगून स्वतःची सुटका करून घेतली आहे। सर, अमित ठाकरे सुद्धा आता निवडणूक लढवण्याची तयारी आहे। कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे साधारणपणे। मला असं वाटतं त्या प्रश्नावर स्वतः अमित साहेब बोलतील। वरळीतून अमित ठाकरे लढणार असल्याची कुणकुण आदित्य ठाकरेंना लागली असावी। त्यामुळेच निवडणुकीसारखी करा, युद्धासारखी नको असं आदित्य ठाकरे म्हणाले। चांगलं आहे, सगळीकडे उद्या मला काय आहे की निवडणूक आली सगळ्यांनी निवडणूक लढायलाच पाहिजे। आणि मी हेच सांगितलं ही निवडणूक आहे, निवडणुकीसारखं लढलं पाहिजे, युद्धासारखं नाही। चांगलं आहे, सगळीकडे उद्या मला काय आहे की निवडणूक आली सगळ्यांनी निवडणूक लढायलाच पाहिजे। आणि मी हेच सांगितलं ही निवडणूक आहे, निवडणुकीसारखं लढलं पाहिजे, युद्धासारखं नाही। काहीही झालं तरी वरळीची निवडणूक आदित्य ठाकरेंना सोपी होऊ द्यायची नाही अशी रणनीती महायुतीची आहे। त्यामुळे महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। आदित्य ठाकरेंची दमछाक करण्याकरता मनसेचे संदीप देशपांडे आणि महायुतीचा वेगळा उमेदवार देऊन तिरंगी लढतही होऊ शकते। एवढं मैदान दूर नाही। येत्या 15 ते 20 दिवसात वरळीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।